आजचा टॉपिक आपण पाहूया. आज आपण लेआउट टेंटेटिव्ह सर्व्हिस घेणार आहे विथ प्रोराटा FSI व्हॅलिडेशन इश्यू. प्रोराटाचा FSI मध्ये बऱ्याच जणांना इश्यू येत आहे, त्यामुळे आपण हा परत टॉपिक घेतलाय लेआउट टेंटेटिव्ह. तो आपण स्टार्ट करू. येस मॅडम. ओके, हे आपण लॉग इन करून घेऊया पहिल्यांदा. त्यामध्ये ULB सिलेक्ट करून घ्या, तुम्हाला कोणत्या लोकेशन मध्ये प्रपोजल अप्लाय करायचंय. ते रत्नागिरीमध्ये करते. हे आपलं पेज ओपन झालेलं आहे. त्यामध्ये आपण इथे टिपिकल अँड प्रोजेक्ट टॅबवर क्लिक केलं. न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करू. हे पाहता टाइप ऑफ ULB कॅटेगरी, तुम्ही कोणत्या ULB मध्ये लॉग इन केलेले आहे त्याची कॅटेगरी इथे दिसते. काउन्सिल केलंय, कॉर्पोरेशन केलंय का RP मध्ये केलंय ते इथे आपल्याला शो होतं. आपण आता रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल केलंय त्यामुळे इथे म्युन्सिपल काउन्सिल शो झालेलं आहे. ULB चं नाव इथे दिसतंय आपल्याला, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल. नेक्स्ट, नेम ऑफ सर्व्हिस. आता आपल्याला प्रपोजल कोणत्या सर्व्हिससाठी अप्लाय करायचंय त्याचं आपण इथून सिलेक्शन करूया. यामध्ये बिल्डिंग डेव्हलपमेंट, लेआउट, अप्रुव्हल, कंपाऊंड वॉल, तुम्हाला ज्या कोणत्या सर्व्हिससाठी अप्लाय करायचं आहे ड्रॉपडाऊन मध्ये आपण चेक करू शकतो. वेगवेगळे सर्व्हिस इथे दिलेले आहेत. आपण आज लेआउट टेंटेटिव्ह पाहणार आहे, त्यामध्ये आपण लेआउट अप्रुव्हल सिलेक्ट करू. ओके, नेक्स्ट, इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे का, तुमचं प्रायव्हेट आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी, सेमी गव्हर्नमेंट, या कोणत्या सेक्शन मध्ये तुम्ही तुमचं जर प्रपोजल अप्लिकेबल असेल, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, तर तुम्ही इथून सिलेक्शन करू शकता. आपलं रेग्युलर आहे, प्रायव्हेट. नेक्स्ट, सर्व्हिस सब टाईप. आता यामध्ये पहा, लेआउट अप्रुव्हल आपण सिलेक्ट केलं, पण त्यामध्ये लेआउट टेंटेटिव्ह पाहिजे आपल्याला का लेआउट फायनल पाहिजे, सब डिव्हिजन पाहिजे, त्याचे जे काही सब टाईप आहेत त्याचं सिलेक्शन आपण इथून करू शकतो. आपण आज लेआउट टेंटेटिव्ह सिलेक्ट करू. ओके, आता प्रोजेक्ट नेम, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं जे काही नाव द्यायचं आहे ते इथून देऊ शकता. आपण टेस्ट प्रपोजल असं नाव देऊ 1. ओके, नंतर साईट ऍड्रेस, तुमचं जे काही लोकेशन असेल त्याचं आपण इथे डिटेल मध्ये मेन्शन करू शकता. जर प्रिव्हियस तुमची काही रिजेक्टेड प्रपोजल असेल तर त्याचं इथे ड्रॉपडाऊन मध्ये नंबर शो होईल, ते आपण इथून रिजेक्टेड प्रपोजल नंबर सिलेक्ट करू शकतो. आपण फ्रेश अप्लाय करत आहे, इथे त्याचा कोड पण मेन्शन होतो. हे सिलेक्ट केल्यानंतर इथे कोड मेन्शन होईल. ओके, त्यानंतर अपलोड DP RP पार्ट प्लॅन, तुमच्या प्रपोजलचं जर DP प्लॅन असेल तर तुम्हाला इथून ते अपलोड करायचं आहे. नंतर अपलोड गुगल इमेज. गुगल इमेज मॅन्डेटरी नाहीये. हॅलो, कुठून डाउनलोड करता येतं मॅडम DP प्लॅन? पराग सर. पवन ठाकूर बोलतोय मॅडम मी. हॅलो, हा पवन ठाकूर बोलतोय मॅडम. आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, हो आवाज येतोय. आवाज येतोय. DP जे आहे ते नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्याकडे असतो. त्यांनी त्यांच्या ULB जे असतं नगर परिषद ते ऑनलाईन जर त्यांनी अपलोड केलं असेल तर डाउनलोड करायचं. डिपेंड ऑन ULB आणि नगर परिषद, नगरपालिका. तसं आता सोलापूर आहे, सोलापूरचं त्यांचं एक सेपरेट ULB हे बनवलं. गुगलवर तुम्ही सोलापूर सिलेक्ट केलं त्या तिथे त्यांनी DP अपलोड केलेले, MMRD वाल्यांनी त्यांचे DP अपलोड केले. डिपेंड ऑन ULB, नगर परिषद, नगरपालिका त्यांनी केले असतील तर तुम्ही नाही भेटले तर तुम्हाला त्या लोकेशनला जाऊन त्यांच्याकडनं ते कलेक्ट करावं. अच्छा, म्हणजे नगर परिषद मधून जाऊन ते घ्यायला लागलं बस DP प्लॅन जर नसेल. तिथे DP प्लॅन असतो, तिथे तुम्ही ते त्यांची इमेज घेऊन तुमच्या जो काही एरिया आहे त्याचं इमेज घेऊन ती अपलोड पण करू शकता सर, जर ऑनलाईन त्यांनी अपलोड केलेली नसेल तर. आणि जर मॅडम आपण जर लेआउट अपलोड केला तर मॅडम कस्टमरचा ऑनरचा जर लेआउट असतो तो जर अपलोड केला तर DP प्लॅनला नाही सर, लेआउट कसं अपलोड करता येईल आपल्याला? अच्छा,
नाही, शंका ते होती मग मॅडम. ऑथॉरिटी जेव्हा डॉक्युमेंट चेक करतील तेव्हा ते तुम्हाला रिमार्क देतील. त्यांना जर ते योग्य वाटत असेल तर ते पुढे फॉरवर्ड करतील, अदरवाईज ते रिजेक्ट करतील. प्रीती मॅडम, ट्रेनिंगचा पार्ट कंटिन्यू करून घेऊ, क्वेश्चन आन्सर लास्ट हो मध्ये घेऊ. चालेल. कम्प्लीट हे करून घ्या, रेसिंग पार्ट हा. कम्प्लीट करू, नंतर क्वेश्चन आन्सरला अर्धा तास आहे. थँक्यू मॅडम. मॅडम इथे एक डीपी छोटीशी थेअरी होती, सॉरी. आपण वरतीच्या ड्रॉपडाऊन मध्ये सिलेक्ट केला टेंटेटिव्ह लेआउट, फायनल लेआउट. म्हणजे एक्झॅक्टली टेंटेटिव्ह लेआउट आणि लेआउट फायनल म्हणजे हे एक्झॅक्टली लक्षात नाही आलं की एक्झॅक्टली काय आहे ते. की आयोडी आपण ठीक आहे, आयोडी इन शॉर्ट लेआउट, पण टेंटेटिव्ह लेआउट म्हणजे काय आणि फायनल लेआउट म्हणजे काय? तर आपण लास्ट मध्ये घ्यायचं का क्वेश्चन आन्सर मध्ये तुमचा हा क्वेश्चन? येस येस. ओके ठीक आहे. तुमची सर्व्हिस, तुम्हाला सर्व्हिस मध्ये कन्फ्युजन आहे, आपण तुम्हाला म्हणजे लास्ट मध्ये गाईड करतील. नॉट एन इश्यू. ओके चालेल. नेक्स्ट इथे डीपी प्लॅन अपलोड करणं मेंडेटरी आहे. नेक्स्ट अपलोड गुगल इमेज. गुगल इमेज साठी मेंडेटरी काही नाहीये असं. तुम्ही असेल तुमच्याकडे गुगल इमेज तर अपलोड करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. एनओसी फॉर कन्सेंट ऑफ को ओनर जर असेल तर त्याची एनओसी आपल्याला इथून अपलोड करावं लागणार आहे. ओके. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड नंबर, तुमच्या एरियाचं जे काही वॉर्ड नंबर असेल प्रपोजलचा ते इथून सिलेक्ट करायचंय. नेक्स्ट टाईप ऑफ प्रपोजल दिलेले, तुमचं जे काही लेआउट आहे ते रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे का मिक्स मध्ये आहे ते इथे आपल्याला सिलेक्ट करायचंय. आपण आज रेसिडेन्शियल सिलेक्ट करू. ओके. इज देअर एनी गॅस लाईन नियर बाय, तुमचे जे काही प्रपोजल आहे साईट आहे तिथून गॅस लाईन पास होती का? जर येस असेल तर पुढे आपल्याला त्याची एनओसी लागणार आहे, ते एनओसीचं डॉक्युमेंट इथून अपलोड करायचंय. ओके. सध्या आपण नो करू. अप्लाय फॉर I2R प्रोव्हिजन. I2R प्रोव्हिजन जर असेल तर इथून तुम्ही यस करू शकता. ओके. वेदर प्लॉट फॉल्स इन CBD, रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटीज. कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये जर तुमचं जर येत असेल तर तुम्ही इथून यस करू शकता, अदरवाईज नो. बेसिक क्वेश्चन आहेत फर्स्ट पेजवर आपले सर्व. एरिया नेम, तुमच्या प्रपोजलचं जे काही एरिया असेल, आता हे टेस्टिंग असल्यामुळे आपण इथून नाव क्लिअर होत नाहीये, पण लाईव्हला इथे प्रॉपर तुमचं एरियाचं नेम इथे शो होईल. त्यानुसार तुम्ही इथून एरिया नेम सिलेक्ट करू शकता. ओके. आता प्रपोजल डिटेल्स मध्ये चेक करू आपण काय काय फिलअप करायचंय. त्यामध्ये टाईप ऑफ लेआउट, तुमचं लेआउट कसं आहे, सँक्शन लेआउट आहे का गुंठेवारी आहे, सँक्शन लेआउट आणि गुंठेवारी आहे का रॉ लँड आहे, त्यानुसार तुम्ही इथून टाईप ऑफ लेआउट कसं आहे तुमचं ते इथून सिलेक्ट करू शकता. फ्लड अफेक्टेड एरियामध्ये तुमचं लोकेशन आहे का म्हणजे साईटचं असेल तर इथून यस करू शकता, अदरवाईज नो. त्यानंतर लोकेशन, लोकेशन म्हणजे तुमचं कंजेस्टेड गावठाणमध्ये आहे का नॉन कंजेस्टेड आहे का TOD आहे, त्यानुसार तुम्ही इथून तुमचं सिलेक्शन करायचंय. इलेक्ट्रिकल लाईन जर असेल तर यस करा, अदरवाईज नो. रोड डिटेल्स, तुमच्या प्लॉटच्या समोरून जे रोड पास होणार आहे ते बिलो 9 मीटर आहे का अबो 9 मीटर आहे, त्याचं सिलेक्शन इथून तुम्ही करू शकता, मेंडेटरी नाहीये. त्यानंतर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड आहे का, असेल तर इथे यस, आणि तो एरिया हँड ओव्हर अगेन्स्ट TDR आफ्टर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड, ते हँड ओव्हर करायचं असेल तर इथून तुम्ही यस करू शकता. रिझर्वेशन एरियाची जो काही एरिया असेल तुमचा त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट करायची आहे. ओके. नेक्स्ट, वेदर लँड इज अफेक्टेड बाय restricted prohibited area as per regulation 3.1.3. UDCPR मध्ये तुम्ही रीड करू शकता याचं प्रॉपर डिटेल मध्ये, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल का हे लँड इज अफेक्टेड रेस्ट्रिक्टेड एरिया मधला आहे का तुमचा एरिया. जर असेल तर तुम्ही यस करा. त्याचे जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. वेदर लँड इज अफेक्टेड CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन मध्ये आहे का, असेल तर तुम्ही यस करा. आणि इथे ड्रॉपडाऊन मध्ये लिस्ट येईल तुम्हाला झोन, ते तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल. नेक्स्ट, तुमचं जे काही लँड असेल ते नियर एअरपोर्ट असेल, रेल लाईन, मेट्रो, जेल
या लोकेशनचा जर जवळपास असेल तर त्या रिलेटेड आपल्याला एनओसी मॅन्डेटरी असती, ती इथून तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल कोणत्या एरियाच्या जवळ तुमचा प्लॉट आहे. जर एअरपोर्ट एरिया असेल तुमच्या प्लॉटच्या जवळ तर त्या रिलेटेड एनओसी तुम्हाला घ्यावं लागेल. त्याचा एनओसी नंबर, त्याची म्हणजे डेट आणि ते एनओसी डॉक्युमेंट तुम्हाला इथून ते अपलोड करावं लागणार आहे. ओके, हे पाहून घ्या. आपण फर्स्ट पेज मध्ये डिटेल्स फिलअप केले, एकदम बेसिक इन्फॉर्मेशन होती. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, सर्वांना क्लिअर आहे असं आपण कन्सिडर करू. पेज सेव्ह करू. हे फर्स्ट पेजची इन्फॉर्मेशन आपली सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. ओके, आता हे नेक्स्ट पेजवर आलोय आपण. यामध्ये आपल्याला आपल्या लँडचं एरिया, त्याचं परत लोकेशन याचं सिलेक्शन करायचंय आणि ऍप्लिकंटचे डिटेल्स सिलेक्ट करायचे. ओके, आता आपण पहिल्यांदा बघू झोन. आपलं एरिया कोणत्या झोन मध्ये, रेसिडेन्शियल झोन आहे, रेसिडेन्शियल झोन R1 R2, त्यानुसार आपण इथून सिलेक्ट करू शकतो. ओके, नंतर तुमच्या प्लॉटचा जे काही टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. यामध्ये आपल्याला स्पेशल कॅरेक्टर यूज करता येणार नाही. त्यानंतर विलेज, तुमच्या साईटचं जे काही विलेज असेल, विलेज मौजा, त्याचं नाव इथे मेन्शन करायचंय. नंतर टाईप ऑफ लँड, तुमचं लँड म्हणजे प्रपोजल कोणत्या टाईपचं आहे, रॉ लँड आहे, सँक्शन आहे का गुंठेवारी आहे, त्यानुसार आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, आता एरिया ऍज पर फिजिकल सर्वे ऍज ऑन साईट. फिजिकल सर्वे नुसार तुमच्या साईटचा एरिया किती आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं. आपण 3000 घेतोय, 3000 स्क्वेअर मीटर. ओके, एरिया ऑफ लँड ऍज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड, रेव्हेन्यू रेकॉर्ड नुसार तुमच्या लँडची म्हणजे एरिया किती आहे. आता आपण 2995 करू. नेक्स्ट, हे पहा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं. हॅलो, हा बोला मॅडम, एक सेकंड. तुम्ही जो एरिया घेते ना 3000, तो हा. थोडा 1 एकरच्या वर घ्या, म्हणजे त्याच्यात हे लागू होईल, म्हणजे ओपन स्पेस लागू होईल. आणि रोड वायडिंग वगैरे असेल ज्या प्लॉटला, तो प्लॉटचं थोडं साधारण दाखवा आम्हाला. ओके, मॅडम, दुसरं असं की हा जर टिक्का नंबर मध्ये आपण स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकत नाही, तर 123/2 म्हणजे ऑब्लिक 2 लिहिलं तरीच पण हे होतं का, रिजेक्ट होतं? सर त्याचं प्रोव्हिजन येणार आहे आपल्याला, म्हणजे ऑब्लिक स्पेस आणि जे काही बेसिक मॅन्डेटरी असतात, म्हणजे कॉमा स्लॅश असे साईन आपण अपलोड करणार आहेत, म्हणजे डेव्हलपर टीम ते अपडेट करणार आहेत. तर आता सध्या तरी तुम्हाला स्पेस यूज करूनच हिस्सा नंबर, टिक्का नंबर मध्ये मेन्शन करावं लागणार आहे. ओके, हा, सर ओपन स्पेसचं वगैरे तुमचं जे काही इश्यू आहे ना, ते पराग सर तुम्हाला ट्रेसिंग मध्ये कव्हर करतील ना. हा, म्हणजे तुम्ही आता 3000चा एरिया घेतलाय, त्यासाठी म्हणतोय की 4000च्या वरती एरिया घ्या, म्हणजे त्याला ओपन स्पेस लागू होईल ना. आता आमची जी ड्रॉइंग आहे सर, ते 3000चं आहे, म्हणून आम्ही त्याच्यानुसार आम्ही पूर्ण अनालिसिस करून एक ट्रेनिंग घ्यायचं आधी परत हे केलं जातं सर. आता हे चेंजेस करायचे म्हटलं तर मला पूर्ण त्याच्यात चेंजेस. रोड वायडिंग तुमच्या ड्रॉइंग मध्ये जे इश्यू आहेत ना सर, ते पराग सर कव्हर करतील. ओपन स्पेसचं वगैरे तुम्हाला जे काही इश्यू असेल ना, आणि रोड वायडिंगचं पण असेल तर घ्या शक्यतो. ठीक आहे, पहिले आपला आज जे महत्वाचा टॉपिक आहे तेवढा कम्प्लीट करू, त्याच्यानंतर जे एक्सपर्ट टीम आमची जॉईन होईल क्वेश्चन आन्सर मध्ये आपण ते 1 by 1 चेक करू. ओके, पहिले हे कम्प्लीट होऊ द्या. तर आता यामध्ये आपण एरिया मेन्शन केलाय. तर इथे मी 2995 यासाठी मेन्शन केलं की इथे हे पहा, विचेवर एरिया विल बी लेस, ते इथे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होऊन जातं. ओके, त्यानंतर एरिया ऑफ लँड ऍज पर सीटीएम मॅप किंवा मेजरमेंट प्लॅन नुसार तुमचा लोकेशन एरिया किती आहे प्लॉटचा, ते आपण इथे मेन्शन केलेलं आहे. हे पण आपण 3000 करू.
हे पहा इथे ऑटोमॅटिक मिनिट ते जे काही लेस एरिया इथे असेल तुमच्या या दोन मध्ये फिजिकल सर्वे आणि रिव्हेन्यू रेकॉर्डच्या मेजरमेंट नुसार तो इथे ऑटो रिफ्लेक्ट होईल विचेवर लेस एरियामध्ये. ओके. नेक्स्ट आपल्याला ते विचारत आहे तालुका. तुमच्या लोकेशन साईटचा तालुका म्हणजे साईट कोणत्या तालुक्यामध्ये आहे त्यानुसार ते इथून सिलेक्ट करायचंय. नंतर विलेज सिलेक्ट करा. साईटचा तुमचा सर्वे नंबर काय येईल त्यानुसार. ओके. हे पहा इथे RR रेट त्या सर्वे नंबर नुसार इथे RR रेट ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होते. इज अम्युनिटी स्पेस टू बी हँड ओव्हर. अम्युनिटी स्पेस तुम्हाला हँड ओव्हर करायची आहे का ते त्यानुसार इथे सिलेक्शन आहे. येस असेल तर येस. प्रोराटा FS आहे. प्रोराटा FS असेल तर तुम्ही इथून येस करा. प्रोराटा FS चे इंडेक्स तुम्हाला इथे फिलअप करावं लागेल. ओके. क्लास ऑफ लँड. तुमच्या लँडची क्लास कसा आहे, क्लास 1, क्लास 2, गव्हर्नमेंट लँड आहे त्याच्यानुसार इथे सिलेक्शन करायचंय. ULC 20 स्कीम ऍप्लिकेबल. जर या स्कीम मध्ये तुम्ही ऍप्लिकेबल असेल UDCPR मध्ये तुम्ही याचे डिटेल्स चेक करू शकता. त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्शन करा. ULC त्याचे डिटेल्स इथे मेन्शन करावं लागेल आणि त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असेल ते पण तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. त्याचा ULC ऑर्डर नंबर असतो तो इथे अपलोड मेन्शन करायचा आहे आणि ULC ऑर्डरची डेट जी आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. सध्या आपण इथे नो करू सिलेक्शन. नेक्स्ट वेदर एरिया अफेक्टेड बाय द नोटिफिकेशन अंडर वर्क ऑफ डिफेन्स ऍक्ट 1903. तर ऍक्ट नुसार जर तुमचं असेल तर तुम्ही यस करा. अदरवाईज इथे नो करू शकता. त्यानंतर ऍप्लिकंट टाईप. तुमचे जे काही ओनर आहेत लँड ओनर त्यांचं ते प्रपोजल कसं आहे. इंडिव्हिज्युअल आहे त्यांचं ते लँड, मल्टिपल ओनर आहे त्यामध्ये, प्रोप्रायटरी फर्म आहे, पार्टनरशिप आहे. त्यानुसार तुम्ही ओनरचं आधी रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्शन करू शकता. आपण आज इंडिव्हिज्युअल ओनर कन्सिडर करू. इज ऍप्लिकंटला यस करू आपण. त्यानंतर इथे आपण त्यांचं नाव सिलेक्ट करूया. हे पहा ओनरचं नाव मी सर्च केलेलं आहे. बऱ्याच वेळा आजकाल इश्यू यायला लागले का नाव बऱ्याच जणांचे सेम असतात. काही वेळा म्हणजे कोइन्सिडन्स असा असतो का सरनेम सुद्धा बऱ्याच वेळा सेम असू शकतं. तर गडबडीमध्ये टेक्निकल पर्सन पासून असं इश्यू व्हायला लागला का हा ठीक आहे ऋषिकेश ढोले हा आपलेच ओनर आहेत असं तुम्ही सिलेक्ट करता. पण पुढे जे काही डिटेल्स इथे रिफ्लेक्ट होतीये ते तुम्ही क्रॉस चेक करत नाहीये. बऱ्याच वेळा ओनरचं नाव चुकत आहे आणि एकदा ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर पुढे मग इथून चेंजेस करायचं काही ऑप्शन नाहीये. ते एकदम लास्ट स्टेजला जेव्हा DSC अप्लाय करायला जाता तुम्ही पोस्ट पेमेंट केल्याच्या नंतर तिथे तेव्हा तुम्हाला इश्यू लक्षात येतो का OTP का बरं येत नाहीये. तेव्हा तुम्ही क्रॉस चेक करता की अरे हा ओनर वेगळा आणि आपण सिलेक्ट केलेला ओनर वेगळा आहे. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा का ओनरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जे कॉन्टॅक्ट नंबर आणि आधार नंबर रिफ्लेक्ट होते ते एकदा क्रॉस चेक करून घ्या का ते आपल्याच ओनरचे म्हणजे डिटेल्स इथे रिफ्लेक्ट झालेले आहेत का. यानुसार आता आपण हे सेकंड पेज पण फिलअप करून घेतलेलं आहे. आपण हे सेव्ह करू डिटेल्स. हे पहा हे सेव्ह झालेलं आहे. फायनल सबमिट करू. प्रोजेक्टचे आपले जे काही फ्रंट एंडचे डिटेल्स आहेत ते आपण फिलअप करून सेव्ह सुद्धा केलेले आहे. टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर हे पहा टेस्ट प्रपोजल 1 लेआउट अप्रुव्हल लेआउट टेंटेटिव्ह ऑनलाईन फायनल सबमिट इथून डन झालेला आहे. आता ऑफलाईन
फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे ऑटोकॅडचा पार्ट, ट्रेसिंगचा पार्ट आपला पेंडिंग आहे. ऑटोकॅड मधून जेव्हा आपण फायनल सबमिट करू प्रपोजल, तेव्हा इथे पण ऑफलाईन फायनल सबमिट डन म्हणून शो होऊन जाईल. ओके, फ्रंट एंडचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. तर ट्रेसिंगचा पार्ट पराग सर कंटिन्यू करतील. पराग सर. हॅलो. हा, फ्रंट एंडचा पार्ट झालेला आहे सर. ट्रेसिंग पार्ट कंटिन्यू करा. चालेल, माझी स्क्रीन मी शेअर करतोय. एक मिनिट. दोन मिनिटं वेट करा सर, कंटिन्यू करत आहे. प्रीती मॅम, तुम्ही लेआउट टेंटेटिव्हची जी पहिली स्लाइड दाखवली तेव्हा तुम्ही असं लिहिलं होतं की विथ प्रोराटा एफएसआय व्हॅलिडेशन इश्यू. तर आता आपण यस, म्हणजे सर्व्हिस मधले सगळं डेटा टाकताना आपण प्रोराटाचं नो म्हटलंय. तर जेव्हा आपण ट्रेसिंग मध्ये तुम्हाला पराग सर सांगतील ते प्रॉपर. ओके. हॅलो मॅडम. बोला. मॅडम, मला एक विषय होता एफएसआय कॅल्क्युलेशन मध्ये नीड टू चेंज ॲज पर प्रोराटा गिवन. तेच तोच इश्यू येतोय, त्यामुळेच तर आपण हा पार्ट आज घेतलेला आहे परत लेआउट टेंटेटिव्हचा. सर्व्हिस आपण ही बऱ्याच वेळा घेतली, पण आता एफएसआय मध्ये प्रोराटाचा इश्यू यायला लागला, त्यामुळेच आपण आज ही परत रिपीट केलेली आहे सर्व्हिस. ते ट्रेसिंग मध्ये सर कव्हर करणार आहेत. थोडे 2 मिनिटं वेट करा. मॅडम, मला ते बिल्डिंग परमिशन मध्ये येते. बिल्डिंग परमिशन मध्ये? हो, लेआउट मध्ये नाही, बिल्डिंग परमिशन मध्ये. ठीक आहे ना सर, तुमचं जे काही क्वेश्चन असेल ते आपण मग सिनियर टीम जॉईन झाल्यानंतर ते तुमचं क्लिअरिफिकेशन करतील. चालेल सर. मॅडम, हॅलो. हा सर. मॅडम, काल जो पॅच अपडेट आला 53, त्याचे काही डिटेल्स अपलोड नाही झालेले आहे. एक्झॅक्टली काय काय अपडेट्स आहेत ते जर टाइम टू टाइम जर वेबसाईटवर युजरमध्ये पॅच सेक्शनमध्ये जर अपडेट झालं तर आम्हाला थोडं कन्व्हिनियंट राहतं. अपडेट होत असतं ना सर. मॅडम, 3-4 अपडेट्स आल्यानंतर एक अपडेट होतं. आताही तुम्ही वेबसाईटवर चेक कराल तर 1.3.50चा दाखवत आहे लेटेस्ट.
ओके. ते होत नाही तुमच्याकडनं अपडेट, असं एक बघताय. ठीक आहे सर, मी एकदा चेक करते. आणि तिकीट्स जे आहे ना ते चॅट बॉक्स मध्ये टाकलेले आहे, मोर दॅन वीक झालेलं आहे, काहीच त्याच्यावर कॉल नाही, काही नाही, काही अपडेट नाही. इश्यू काय होतं सर? मॅडम 2 इश्यू आहे. एक सॅनिटेशन मध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रपोजल्स मध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, मेजर प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या याच्यामध्ये. WC रिक्वायर्ड जास्त येत आहे. त्यानंतर एक TOD मध्ये आहे ना माझी पार्किंग मायनस नाही होत आहे, त्याबद्दल एक तिकीट टाकली की काही त्याच्यावर एक काही मिनिट बरोबर सोल्युशन भेटलं नाही. मॅडम, एखादी NOC वगैरे आपण अपलोड केली आणि समजा असं वाटलं की दुसऱ्या ती सर्वे नंबरची, तर ती आपण डिलीट करू शकतो का? मॅडम, आवाज येतोय का? तिकीट नंबर सांगू का मॅडम? मॅडम, आवाज येतोय का? हॅलो, परत सर. सर्वांना माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? येतोय सर, येतोय. 2 मिनिटं, मी लॉग इन करतोय. लॉग इन झालं का मी तुम्हाला दाखवतो. अच्छा, मॅडम लॉग आउट झाल्या का? आहेत मॅडम. आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट बघतोय. 2 मिनिटं द्या, ठीक आपण हे कम्प्लीट करू. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? हो सर. सर पण तिकीटचं कसं करायचं, काही तुम्ही सांगू शकाल का? कारण काय की सर तिकीटचं काय इतका विषय वेळ आहे? होता. सर तिकीट पेंडिंग आहे 1 वीक पेक्षा जास्त होत आहे. त्याच्या आधी एक तिकीट टाकली होती, त्याच्यावर काय एक विचारता? क्लिअर आन्सर आहे. TOD मध्ये सर माझी पार्किंग मायनस नव्हत्या सेटबॅक कॅल्क्युलेशनसाठी. त्याच्यावर आन्सर कोणाकडे जे पेंडिंग आलं आहे? ते कोणाकडे? सर पहिले एक तिकीट टाकली होती, त्याच्यावर रघु सरांनी आन्सर दिलं होतं. आता जी तिकीट पुन्हा टाकलेली आहे ते आरिफ सरांकडे आहे. मी तिकीट नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. नाही, काय अडचण नाही. एक काम करू, आता रघु सर ऍड होतील लास्ट टाइम, तेव्हा आपण मला असं त्यांच्याकडे. वाटत आहे की त्यांचं म्हणणं आहे की सगळं सॉफ्टवेअर ओके आहे, पण आम्हाला तो इश्यू येतो. ना त्यांनी काय इंडिटेक्स ते- घेतला, नाही, मी तेच ना सांगतो. काही आता कॉल केला. जे मी मेसेज बोलू येत आहे मी बोलू त्याच्यावर मला काही बरोबर समजलं नाही. मी बोलू का एक तर म्हटलं? मला फ्लॅग इश्यू वाटतोय. फ्लॅग इश्यू एकदा चेक करा तुम्ही. डेव्हलपर मी बोलू वर्जनमध्ये का? जे सगळं. हां माझा आवाज येतो तुम्हाला? मी बोलू? हां बोला. मी तेच म्हटलो की आता रघु सर ऍड होतील लास्ट टाइम क्वेश्चन आन्सरला, तुम्ही त्यांनाच विचारून घ्या डायरेक्ट. सर कसं आहे, त्यांचं आन्सर ते भेटलं ते आम्हाला समजलं नाही. मी ओनरला पण दाखवलं, पण मग मी ओनरही काय कुठे म्हटलं नाही. तुम्हाला की आता ते जॉईन होतील तेव्हा तुम्ही विचारू शकतात की नाही. मी तुम्हाला ते म्हटलं ना, डायरेक्ट तेच राहतील तर तुम्ही त्यांनाच विचारून घेऊ ना आपण. ठीक आहे, चालेल. आता सर, आपण इश्यू साठी आपण सेपरेट टाइमच दिलेला आहे. एवढं सेशन आधी आपण कव्हर करून घेऊ. त्यानंतर जे काही इश्यू त्या रिलेटेड आपण डिस्कशन होणारच आहे ना, आणि टीम पण जॉईन होणार आहे. आता आपण मॅडम, बघा आता काय तोपर्यंत होतंय मॅडम, त्या वेळेस त्या विंडोला ते क्वेश्चन विचारले तर बेटर राहतील, त्यासाठी आम्ही तर विचारतो. तुम्ही नाही सर, मग आपला जे काही ट्रेनिंगचा पार्ट राहील तो मागे राहून जाईल ना. जे नवीन जॉईन होणारे असतात त्यांना जे लिंक लागलेली असते ती डिस्टर्ब होऊन जातील ना सर क्वेश्चन आन्सरमुळे. नवीन त्यामुळे व्हॅलिडेशन तुम्ही तुमचे क्वेश्चन नोट करून ठेवा आणि आवर्जून तुम्ही जे वेळ दिलेला आहे आपण त्या वेळेत तुम्ही एक एक क्वेश्चन तुम्ही विचारू शकता ना. बरोबर आहे माझं. हे Actually व्हॅलिडेशन सरांना हा. जॉईन करायला मला सांगत होता म्हणून विचारलं. आपण हे पार्ट कंटिन्यू करू सर ट्रेसिंगचा. सर हे मॅम ही विंडो सगळ्यांनी म्यूट करा. आता आपण याच्यात ड्रॉइंग ऍड करून घेऊ, जे मी ट्रेसिंग साठी ड्रॉइंग घेतली आहे. हे कोणतं बटन दाबल्यावर रेकॉर्डिंग करता येईल आपल्याला? विंडो विंडो जी. अल्टर विंडो अल्ट जी ना? हा.
आता जो एक मेसेज येतो की लेआउटचं ट्रेसिंग केल्यानंतर जो एक प्रोडाटाचा एक मेसेज व्हॅलिडेशन लावला आपण, तो कशामुळे येतो आणि त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं त्या रिगार्डिंग आपण त्याची ट्रेनिंग घेत आहोत. ओके, मी तुम्हाला एकदा दाखवतो की आम्ही एक लेआउट घेतलाय सॅम्पल फाईल, त्याला जनरेट करताना तो इश्यू येतो आणि त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं मी ते तुम्हाला दाखवून देतो. ड्रेसिंग చేస్తాడు. आता मी ड्रॉइंग ऍड केल्यानंतर त्याला ओपन केली. ओपन केल्यानंतर सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो होतो. कसलाही प्रपोजल राहू ट्रेसिंग जेव्हा तुम्ही ड्रॉइंग ऍड करता सक्सेसफुली लोड आला म्हणजे तुमचा पॅच प्रॉपरली अपडेट झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता जो हे प्रपोजल आहे हे लेआउट टेंटेटिव्हचं आहे, याच्यात ट्रेसिंग केल्यानंतर काय मेसेज येतो आणि तो कशा रिगार्डिंग आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. ओके, हे माझं एक लेआउटचं प्रपोजल आहे. ऑलरेडी मी ट्रेसिंग केली आहे. जनरेट होताना काय व्हॅलिडेशन लावलंय ते दाखवतोय. प्लॉट एरिया मिसिंग म्हणजे काय की जी लँड आहे ती मार्क केली नाही म्हणून ते एक तो मेसेज आला. लेआउट मध्ये जाऊन आपण मार्क लँड करून रॉ लँड मार्क करून घेऊ. हे बघा आपलं आज जे ट्रेनिंग सेशन आहे ते ह्याच रिगार्डिंग आहे की हे आपण नवीन व्हॅलिडेशन लावलं आहे. आता मेसेज जो आहे प्रो डाटा एफएस आहे इज मोर दॅन मॅक्स पोटेन्शियल. म्हणजे काय की तुम्ही जे ट्रेसिंग करताय त्याच्यात जी तुमची लँड आहे ही मी आउटसाईडला मार्क केली. ओके, आणि माझे ट्रेसिंग केलेले सगळे प्लॉट ह्या इथे, त्यामुळे तो मेसेज येतोय. तो प्रॉपरली तुमचं मार्क केलेल्याच प्लॉटला मॅच करायला पाहिजे, त्याच्याशिवाय ते पुढे होणार नाही. त्याच्यात जर काही पार्ट मिसिंग असेल तर तरी तो तुम्हाला मेसेज शो करेल. ते तुमचं प्रॉपरली मार्क होणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता जसं मी आता एक्झॅक्टली त्या पॉईंटवर ठेवलं आहे. ओके, याच्यात आता रोड मार्किंग बाकी आहे. ओके, तरी तो मेसेज शो होईल. लेआउट कसं ट्रेसिंग करायचं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी एकदा मी परत कसा मार्क करायचं ते दाखवून देतो. जसं आता मी मार्क लँड केली तसं आता मला जर समजा हा प्लॉट मार्क करायचा असेल, ओके, हा प्लॉट मार्क करायचा असेल तर तो कसा करायचा मी ते दाखवून देतो. बाकी प्लॉटचं मार्क पहिली स्टेप जी आहे ती मार्क लँड एवढीच राहणार ना, काय नाही.
हो तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवून देऊ का काय काय करायचं? पहिल्यापासून नेमकं काय कमांड आहेत ते असलं दाखवा ना सर, तेव्हा जास्त लक्षात. ठीक आहे. स्टार्टिंग हॅलो सर. दाखवा आम्हाला. हॅलो हा बोला. तर जरा मोमेंट स्लो करा, कारण नाही तुम्ही एकदम फास्ट करता, आम्हाला काही कळतच नाही, समजतच नाही कुठला क्लिक होतोय, कुठला ऑप्शन दाबताय. ठीक आहे बरं, ठीक आहे काय अडचण नाही. आता बघा मी आता हे जे आहे ते ट्रेसिंग केलेला पार्ट आहे ना, त्याला परत नवीन करून दाखवतो तुम्हाला की कसं करायचं. ओके, आपण ट्रेसिंग वाला पार्ट बघून घेऊ एक्झॅक्टली कसं मार्क करायचं आहे. हा माझा लेआउट आहे. ओके, लेआउट मध्ये मी आता स्टार्टिंग पासून प्लॉट जितके पण आहे ते मार्क करून घेतले. ते मार्क करण्यासाठी जे स्टेप आहे ते नोट डाऊन करून घ्या. सर ते टेक्स्ट डिलीट केले तर काय फरक पडतो का व्हॅलिडेशनला? नाही, त्याच्याने काय होणार नाही ना. आता हे प्लॉट आहे आपले. ओके, आधी आपण सगळ्यात आधी जी लँड आहे ती मार्क करून घेऊ. लँड मार्क करताना आपण लेआउटमध्ये जाऊ. लेआउटमध्ये गेल्यानंतर मार्क लँडमध्ये आपली रॉ लँड, लेआउट टेंटेटिव्ह असते त्याची जी लँड असते ती रॉ लँडच असते. ओके, त्याच्यानंतर आता इथे कमांड विचारतो की तुम्हाला कशी मार्क करायची, ड्रॉ रेक्टेंगल सेक्शन बाउंड्री. आता इथे सिलेक्ट कमांड यूज करून ड्रॉ करून घेऊ. सिलेक्ट कमांड यूज केली, त्यानुसार जे माझा CTS नंबर असेल, गट नंबर असेल, जे काही असेल ते सिलेक्ट करून त्याला मार्क करून घेऊ. ओके, या पद्धतीने मार्क झाल्यानंतर माझा एवढा पार्ट लँडचा मार्क झाला आहे. ओके, तो प्रॉपरली झाला की नाही तो चेक करण्यासाठी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला पूर्ण एक सिलेक्टेड पोर्शन दिसेल, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की ही लँड मार्क झाली. तर तो सर्कल डिलीट केला तुम्ही तर रिपोर्ट जनरेटला प्रॉब्लेम नाही येत ना? नाही येणार. ओके, त्यानंतर समजा तुमचं प्रॉपरली मार्किंग झालं नसेल तर तुम्हाला याच्यावर जेव्हा क्लिक करणार त्याची डॉट डॉट लाईन जे येतात म्हणजे ते एक्सप्लोडेड झालंय हे तुमच्या लक्षात येईल. ओके, ही आपली लँड मार्क झाली. आता मी प्लॉट मार्क करून दाखवतोय. लेआउटमध्ये जाऊ. लेआउटमध्ये गेल्यानंतर आपले मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री याच्यावर क्लिक करू. याच्यावर क्लिक केल्यानंतर ते विचारतं आपल्याला की तुमचा जो प्लॉट आहे त्याची प्रॉपर्टी काय, तुम्हाला कसं मार्क करायचं, डिटॅच, सेमी डिटॅच, रॉ हाऊस, PWS, जे टाईप ऑफ प्रपोजलचं तुम्हाला मार्क करायचं त्या पद्धतीने विचारतो. आता मी इथे डिटॅच घेतो म्हणून एक क्लिक केलं. डिटॅच म्हणून डी टाईप केला. प्लॉट नंबर विचारतो, प्लॉट नंबर टाकतो. आता हे मार्क करायचं कसं आहे ते आपल्याला विचारतं. ड्रॉ करून सिलेक्ट करून किंवा बाउंड्री कमांड यूज करू. आपण बाउंड्री कमांड यूज करून बघू. बाउंड्री कमांड यूज केल्यानंतर ते इव्हनली, नॉन इव्हनली. इव्हनली म्हणजे तुमचं हे याच्यासाठी आहे की आपला जो बेसिक FSI असतो 1.1 त्याच्यानुसार जे कॅल्क्युलेशन येतात प्लॉटचे त्याच्यासाठी आपण इव्हनली प्रोसेसला जातो. अनइव्हनली म्हणजे आपल्या एखाद्या प्लॉटचा प्रोराटा दुसऱ्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करायचं किंवा द्यायचं असेल तर आपण अनइव्हनली सिलेक्ट करतो. आपला एक नॉर्मल प्रपोजल आहे जिथे आपण 1.1 नुसार जे बेसिक आहे प्लॉटेबल एरियानुसार त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन म्हणून इव्हनली कॅल्क्युलेशन करतोय. जर प्रोराटा असेल तर त्यासाठी अनइव्हनली करून त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतो. तर इव्हनली म्हणून याच्यावर इव्हनलीवर क्लिक केला. तुमचा कॉर्नर प्लॉट असेल तर येस करणार, कॉर्नर प्लॉट नसेल तर नो करणार. तर सध्या आपण एक सॅम्पल पाहिलं म्हणून नोट्स घेऊन कंटिन्यू करतो. या पद्धतीने आपण हा प्लॉट जो आहे तो मार्क करून घेतला, तो चेक करून घ्यायचा तो प्रॉपरली मार्क झालाय का नाही. ओके, एक डॉट आला म्हणजे तुमचा प्रॉपरली मार्क आहे. एक्सप्लोडेड असेल तर मल्टिपल डॉट दिसेल तुम्हाला. ओके, हा झाला इथला. त्याच पद्धतीने आता आपल्याला प्लॉट नंबर जो दुसरा आहे तोही मार्क करून घ्यायचा आहे. डिटॅच प्लॉट नंबर 2 तुम्हाला मार्क कसं करायचं ती कमांड इव्हनली, कॉर्नर प्लॉट नो. त्या पद्धतीने प्लॉट नंबर 2 पण मार्क झाला. ओके, त्याच पद्धतीने
सर आता टेक्स्ट जसा मोठा आला होता असा प्रत्येक वेळेस येतो, खूप सारे प्लॉट असले तर ते आपल्याला मॅन्युअली छोटे करावं लागतात, तर त्याला काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? त्याला स्केल ऑप्शन आहे, तुम्ही स्केल स्केल केला ऑप्शन सोडून आहे का? कारण 100 200 प्लॉट असेल तर त्याला खूप खेळत बसावं लागतं. नाही बरोबर आहे, पण ते ऍक्च्युली ड्रॉइंगचा स्केलचा विषय आहे. त्यात काही ऑप्शन तर नाही map. त्याला आता एक नंबरला कसा जनरेट झाला ऑटोमॅटिक बरोबर साईज सर एक मॅच प्रॉपर्टीज करून ऑटोकॅड मध्ये ऑप्शन आहे, त्याच्याने एक केलं मग सगळे करता येते. हो हो, एक केलं काही असं होतं, मॅच प्रॉपर्टी केलं का होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर या पद्धतीने आपण सगळे प्लॉट मार्क करू. हे आता जे तुम्ही करताय ना, हे असं ज्यावेळेस 100 200 प्लॉट असतात त्यावेळेस ते मॅच प्रॉपर्टी करायला खूप डिफिकल्ट जातं, तर त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन शोधा ना सर. हो चालेल, मी त्याच्यावर डेव्हलपमेंट टीमशी बोलतो. खूप म्हणजे 200 प्लॉट असेल तर तुम्ही विचार करा 200 प्लॉटला मॅच प्रॉपर्टी करायची आपल्याला. बरोबर, मी या रिगार्डिंग तुम्हाला सांगतो की काय करता येईल आपल्याला. येस सर. पराग सर. हा बोला. ते शेअरिंगचं पॉपअप थोडंसं साईडला घ्या ना, कारण ते कमांड लाईन वरती येतं थोडं तुमच्या. काय झालं? स्टॉप शेअरिंगचा पॉपअप आलाय ना तिथे, तर थोडंसं बाजूला साईडला घ्या किंवा हाईड करा त्याला. ओके, थँक्यू. ओके, प्लॉट नंबर 5. आता न्यू व्हॅलिडेशन लावल्यामुळे तुमचा एक जरी प्लॉट मिसिंग असेल तरी ते रिपोर्ट जनरेट होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली सगळे प्लॉट मार्किंग करणं कंपल्सरी आहे. हॅलो, एक मिनिट. लास्ट वाला एक प्लॉट कॉर्नर प्लॉट म्हणून अज्युम करून मार्क करा सर. मग हा सर, तो लास्ट वाला हॅलो. हो बोला सर, लास्ट वाला प्लॉट समजा 6 मीटरचा असला तर त्याला 3 सेट तुमचा आवाज कट होता. हॅलो, तुमचा आवाज कट होता. हा म्हणलं सर, एक प्रॉब्लेम होता. लास्ट वाला प्लॉटला 6 मीटर विड्थ असली तर त्याला 3 सेट सोड दिली लेआउट मध्ये. हॅलो, हा बोला ना. त्याला 3 सेट 1.5 सोडला का 0.9 सोडला सर? मला लक्षात नाही आता तुम्ही काय म्हणता. त्याचा कर्वेचर कसा मार्क करायचा असं विचारताय ते. कर्वेचर का मी दाखवतो ना, एक मिनिट सर, मला ट्रेसिंग करून घेऊ पूर्ण, कारण एवढे प्लॉट परत तुमच्या समोर ट्रेसिंग करायला टाइम लागेल ना सर. फक्त मला तो व्हॅलिडेशन रिगार्डिंग बोलायचं होतं, पण आता सरांनी सांगितलं की नवीन ट्रेस करा म्हणून एवढं चाललंय. आता सरांचं म्हणणं की मल्टिपल प्लॉट डायरेक्ट असतील तर त्याला आपल्याला प्रत्येक मॅच प्रॉपर्टी करायची परत लागेल. आता याला जर तुम्ही डायरेक्ट ऑल असायला सिलेक्ट केलं तर सगळ्या प्रॉपर्टी सिलेक्ट होऊन ते होऊन जातं जास्त प्लॉट असेल. बरोबर आहे सर, पण हे सिंगल रो मध्ये ज्यावेळेस पूर्ण प्लॉटिंग एकमेकांमध्ये असतात त्यावेळेस आपण सगळं सिलेक्ट करायला जाऊ मॅच प्रॉपर्टी, तर त्यावेळेस प्लॉटचे साईड्स पण त्याच्यात सिलेक्ट होऊन जातात. म्हणून मग आपल्याला त्याच्यावरती काहीतरी इम्प्लिमेंट सॉफ्टवेअरला केलं तर बरं पडेल. ठीक आहे, मी डेव्हलपमेंट टीमशी बोलतो यार. हॅलो Yes, हॅलो sir, yes. हॅलो हा बोला. हॅलो. हा, त्याच्यावर सिंपल आहे की त्याला राईट क्लिक करून सिलेक्ट ऑल सिमिलर प्रॉपर्टीज करून प्रॉपर्टीजला जाऊन सगळ्यांना एक साईज दिली की ते सगळे छोटे होऊन जातात. सरांनी जे सोल्युशन मॅच प्रॉपर्टी जरी दिली आपण तर काय होतं, तर समजा आपण बिल्डिंग मार्क करत असेल सिलेक्ट सिमिलर प्रॉपर्टीज तर करायची. ठीक आहे, मान्य आहे तुमचं म्हणणं, तुमचं सोल्युशन मला कळतंय. पण जर आपण इम्प्लिमेंट जर सॉफ्टवेअर मध्ये ऑटो बाय डिफॉल्ट झालं तर आपले थोडेसे एफर्ट्स वाचतील ना. एफर्टचा विषय नाही सर, पण एक प्रॉब्लेम असा एक होतो, आता ज्यावेळेस आपण टॉयलेट आणि बाथरूम मार्क करतो
पण त्याचं ज्यावेळेस मॅच प्रॉपर्टी करतो त्यावेळेस त्याचा लेअरचा बी चेंज होतो. तो एक विषय होतो त्याचा फोनचा. बघा सर, आता याच्यात तुम्ही कॉर्नर प्लॉटचं मार्किंग सांगताय की कसं करायचं ते मी दाखवतोय. आता मी समजा मार्क करायला घेतलं, माझा जो 12 नंबरचा प्लॉट आहे तो कॉर्नर सर प्लॉट. 3 प्लॉट आहेत समजा, 3 रोड आहेत याला, असं अज्युम करा. मग बॅक साईडला पण रोड आहे असं मार्क करा. मान्य आहे सर, तुम्हाला सगळी ड्रॉइंग चेंज करावं लागेल ना सर. नाही फक्त एकच पुरतं फक्त, आणि डिलीट करून परत तुम्ही रेग्युलर करा तुमचा जसा रिपोर्ट जनरेट करायचा आहे तसं. मी तेच रिगार्डिंग बोलतोय सर, मला कंटिन्यू तुम्ही कोणीच करू देणार आणि तुम्ही एक्सप्लेन कसं करणार. विषय असा आहे, व्हॅलिडेशन कशा रिगार्डिंग लावलं. आता 3 रोड करायचं म्हटलं तर ड्रॉइंग चेंज होईल, ड्रॉइंग चेंज झाल्यावरती व्हॅलिडेशन लागणार. व्हॅलिडेशन रिपोर्ट जनरेट करा म्हणतच नाही सर आम्ही तुम्हाला, फक्त तेवढा प्लॉट मार्क करा, परत डिलीट करा. फक्त दाखवा की कसं मार्क होतं ज्यावेळेस 2 कर्वेचर असतात. आता हा कॉर्नर प्लॉट आहे, तो आपण मार्क करायला घेऊ. प्लॉट नंबर 12 बीओ कमांड यूज करू इव्हनली. हा कॉर्नर प्लॉट आहे म्हणून मी येस सिलेक्ट करेन. येस सिलेक्ट केल्यानंतर ते विचारते की या प्लॉटचा कॉर्नर कोणता आहे, तो हा आहे. याला सिलेक्ट करेल आणि या पद्धतीने याला कॉर्नर मार्क करू. ओके, हे कॉर्नर प्लॉटची मार्किंग आहे. तुमचं म्हणणं आहे की एका प्लॉटला 2 कॉर्नर असेल. हा राईट. ओके, एक सॅम्पल म्हणून बघतोय, प्रॉपरली करायला टाइम जाईल. ओके, याच्यात मार्किंग कसं करायचं मी तुला दाखवतो. त्याला कॉर्नर मार्क करायचं कसं ते दाखवतो. ओके, ते स्टेप आपण परत फॉलो करू. 12 नंबरचा प्लॉट परत मार्क करून घेऊ. डिटॅच प्लॉट नंबर 12 बीओ कमांड इव्हनली कॉर्नर प्लॉट यस. ते विचारतं इंटरनल पॉईंट सिलेक्ट करा. हा पहिला इंटरनल पॉईंट, हा दुसरा इंटरनल पॉईंट, आणि या पद्धतीने मार्किंग झाली. तर याच्यात काय अडचण. ओके ओके, थँक्यू. तेच होतं सर, स्टेपच फक्त कंटिन्यू करायची होतं, वेगळं असं काही नाही. आता मला रोड मार्क करायचा आहे. आपण रोड मार्क करून घेऊ. लेआउट मार्क रोड, इंटरनल रोड 9 मीटर, रेसिडेन्शियल रोड नंबर 1, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट स्पेस बार. या पद्धतीने आपला इंटरनल रोड पण मार्क झाला. याला आपण आपल्या लोकेशनला जे आहे ते प्रॉपरली प्लेस करून घेऊ. हे आपलं ट्रेसिंग झाली आहे. ओके, आता याच्यात आपण याला जनरेट रिपोर्ट करून बघू. जनरेट टेबल. तर हे फायनल सबमिट कसं करायचं तेवढं एकदा सांगा. आता बघा मी ट्रेसिंग आता प्रॉपरली केली आहे, म्हणजे प्लॉट सगळे मार्किंग केले, इंटरनल रोड मार्क केलं आहे, एक रॉ लँड जी आहे ती प्रॉपरली मार्क केली, म्हणून माझा जनरेट टेबल सक्सेसफुली हा मेसेज आला. बरोबर. आता आपण कंपल्सरी येतो. हा नाही कंपल्सरी, बरोबर. आता आपण व्हॅलिडेशन कसं लावलं ते दाखवतो तुम्हाला. समजा मी ही लँड मार्क केली. ओके, हा सर. आणि याच्यात हा जो रोड आहे हो, तो माझ्याकडनं एक्सप्लोर झाला किंवा मार्क नाही झाला. अच्छा.
बघा सर, याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आपला आज जे व्हॅलिडेशन आहे पहिले आपण ते कम्प्लीट करू. समजा तुमचा रोड एक्सप्लोर झालाय, प्लॉट एक्सप्लोर झालाय, तर तुम्हाला इथेच पॉपअप येऊन जातो की तुमचा जे कॅल्क्युलेशन नुसार इंटरनल रोड वगैरे ते त्याच्यात काही येत नाही म्हणून हा पॉपअप आला, त्यामुळे तुमचा रिपोर्ट जनरेट होणार नाही. जर तुम्ही प्रॉपरली केलं नसेल तर म्हणून तुम्ही याच्या रिगार्डिंग तिकीट करणार, त्याआधीच मी तुम्हाला हे ट्रेनिंग सेशन मध्येच आम्ही ते कम्प्लीट करून देतो. तो जर रोड तुम्ही प्रॉपरली त्याच्या लोकेशनला म्हणजे प्रॉपरली इंटरनल लँड मध्ये जर प्रॉपर राहील सगळे लेयर्स, तर ते प्रॉपरली तुमचं जनरेट होईल. ह्याच व्हॅलिडेशन रिगार्डिंग मी तुम्हाला आजची आपली ट्रेनिंग सेशन घेतली, कारण याच्या रिगार्डिंग तुम्ही तिकीट करणार. हे जर प्रॉपर असेल तर तुमचा जो रिपोर्ट आहे तो जनरेट होईल. हॅलो सर, फायनल सबमिट सर, हे फायनल सबमिट कसं करायचं एकदा दाखवा. ते पण दाखवून देतो. येस सर, येस सर. सर ते रोडची आउटलाईन जी आहे, बाउंड्री जी आहे, ती आपण प्लॉट म्हणून मार्क केली का की डायरेक्टली रोड, इंटरनल रोड म्हणून मार्क केली? ती जी ब्राऊन कलर मध्ये आउटलाईन दिसते ती कुठली मॅडम? ह्याबाबत बोलता? ही हा, हो हो, ठीक आहे. इंटरनल रोड म्हणून मार्क केली ना. ओके, थँक्यू सर. लेआउट मध्ये इंटरनल रोड. ओके, कलर फक्त त्या प्लॉटचा आलेला आहे म्हणजे, है ना? हा हा हा, कलर तो चेंज झाला, बाकी काही नाही. मग तुम्ही याच्यावर क्लिक केल्यावर बघा इथे कलर दिसेल तुम्हाला लेअर मध्ये. आपल्याला फक्त लेआउट मध्ये मॅन्डेटरी लेअर काय एक लँड आहे ती मार्किंग करायची आपल्याला. ओके सर, काही वेळेस काय होतं, ऑथॉरिटी बोलतात की आता ग्रीन कलरचा लेअर आहे आपला रोडचा, तर तो तुम्हाला ग्रीनच पाहिजे त्यांना. अशा वेळेस आता हा कलर ब्राऊन झालाय, आपल्याला जर ग्रीन करायचा असेल तर कसा करता येईल? याला का? हा, तो आता बाय डिफॉल्ट आपला लेअर ग्रीन आहे ना रोडचा. यात रिपोर्टला कलर चेंज झाला तर प्रॉब्लेम नाहीत ना? नाही, आता बघा मी तुम्हाला हा मी एक्सप्लोर केलेला ठेवलाय बरोबर. तुम्ही याच्या खाली जर बघितलं तर माझे ट्रेसिंग केलेली लेअर आहे बघा, दिसली? ओके, म्हणजे एक्सप्लोर केलेला एक्स्ट्रा लेअर वरती आपण अप्लाय करायचं. ती बेसिक लेअर चेंज नाही होणार का? नाही होणार. आता बघा मी याच्यावर केलेलं आहे, ही मेन लेअर आहे आपली, एका ब्लॉक मध्ये आली. पण ती दाखवतं ग्रीन वरती लेअर, आणि तुमची ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये दाखवतोय ब्राऊन. ऑथॉरिटीने सांगितलं की मला ग्रीन पाहिजे, त्या ठिकाणी सांगितलं की मी आता याच्यावर नाही, ऑथॉरिटीने सांगितलं इन द सेन्स आपलं सॉफ्टवेअर काय बोलतं की माझी लेअर ग्रीन मध्ये आहे ती रोडची. नाही, आता कसं मी प्लॉट मार्किंग करत होतो ना, त्याच्यानंतर तेच कन्सिडर झालेले आहे म्हणून ते तिथे त्या कलरचे आले. हा, म्हणूनच बोललो की ते कन्सिडर नव्हता, ग्रीन डायरेक्ट कन्सिडर कसं करेल सॉफ्टवेअर? नाही, बरोबर. याला काही अडचण नाही आहे, येथे काही आपलं हे नाही आहे, ते फक्त मेन्शन कलर साठी केलं. ओके सर, माझा एक प्रॉब्लेम होता, FSI कॅल्क्युलेशन मध्ये नीड टू चेंज ॲज पर प्रो राटा गिवन कॅल्क्युलेशन नॉट ॲज पर अप्रूव्ड लेआउट. लेआउट करताना ना? नाही, बिल्डिंग परमिशन साठी. बिल्डिंग परमिशन जनरेट करताना इश्यू होते का? हा, जनरेट करताना इश्यू होते का? नाही, मला ते आलंय, प्रॉब्लेम आलाय त्यांच्या समोरून आलंय त्यांच्याकडून. बरं, ठीक आहे. सबमिट केली ती फाईल, बरं, मग ते त्यांच्याकडून यायला इश्यू आलाय. आता आपण लेआउटचं बघतोय, पण लेआउटचं कम्प्लीट करतोय. आता बघा लेआउट मध्ये आता सरांचं म्हणणं की फायनल सबमिट करून टाका. सर, याचा ब्लॉक आपण ब्लॉक करून शीट मध्ये ठेवल्यानंतर कॉपी करून ब्लॉक करतो, याला कॉपी शीट मध्ये प्लेस करतो. हा, याला कॉपी केल्यानंतर लेआउट संदर्भात ते प्रश्न होता. एक मिनिट सर, मी कंटिन्यू करतो. याला ब्लॉक करायचा. हा सर. सर, लेआउट संदर्भातच एक प्रश्न होता. हो ना सर. आपण प्लॉट मध्ये आता आपण हे सगळं टाकून दिलंय, आपल्या प्लॉट बाउंड्री वगैरे आपण सगळं मार्क केलंय, पण आपल्याला ज्यावेळेस साईड मार्जिन पण दाखवावं लागतात ना लेआउट्स मध्ये, FSIच्या त्या त्या कशा मार्क करायच्या याच्यामध्ये? एक मिनिट मी दाखवतो. आता हे कसं फायनल सबमिट करायचं हे लक्षात आलं ना की आपण जे ट्रेसिंग केलेला पार्ट आहे 1:1 वाला तो ठेवलाय, आणि ड्रॉइंग फायनल सबमिट करताना आपण याच्यातून आपण फायनल सबमिट मारू शकतो. सर, तुम्ही ब्लॉक करून त्याचा स्केल कमी केलं का? हो, ब्लॉक करून. मग त्यावेळेस ते रिपोर्टला प्रॉब्लेम नाही देत ना? तेच सांगतोय बघा,
हे आता तुम्हाला परत एक दाखवतो. हे जे ड्रॉइंग आहे मी इथे कॉपी केली, बरोबर. येस सर. कॉपी केल्यानंतर तुम्ही याला ब्लॉक केला. येस. ब्लॉक केल्यानंतर तुम्ही ब्लॉक केलेल्या याला स्केल डाऊन करताय. ओके. ओके. ट्रेसिंग केलेला पार्ट बाहेरच आहे. हे बघा ट्रेसिंग केलेला पार्ट बाहेर आहे, याला काही अडचण नाही. ओके. बरोबर. आणि हा ब्लॉक केलेला आपण त्याचा शीट मध्ये ठेवला. शीट मध्ये ठेवतो 1:500 च्या स्केल मध्ये. किंवा स्केल डाऊन दाखवायला की काय आहे, त्यानुसार तुम्ही फायनल सबमिट करू शकता. ओके ओके. हे फायनल सबमिटचा विषय ओपन झालाय आपला. तुम्हाला ते आजचं व्हॅलिडेशन काय ते लक्षात आलं नाही की जर तुम्ही त्याच्यात येस सर येस सर. सर ते ओरिजिनल जे ड्रॉइंग आहे ते शीट मध्ये तसंच ठेवायचं की ते डिलीट करून टाकायचं सर स्केल डाऊन केल्यानंतर? तुम्ही लेट जॉईन केलं का सर? तेच आहे, ते तुम्ही स्केल डाऊन करायचं सांगितलं. हा स्केल डाऊन हे समजलं, मग हे जे ड्रॉइंग तुमची. बरं ठीक आहे, मला सांगा मी पहिल्यांदाच तुम्हाला स्टार्टिंगला काय सांगितलं, मला जरा तुम्ही रिपीट करा बरं. काय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले काय करायला लावलं? काय करायला लावलं? हे ड्रॉइंग सगळं सिलेक्ट करून ह्याचं ब्लॉक बनवायचं आणि ते स्केल डाऊन कॉपी करायच्या आधी कॉपी करून ब्लॉक करायचा आहे. ब्लॉक करून त्याचं स्केल डाऊन करायचं आहे, शीट मध्ये प्लेस करायचं आहे. हा हे समजलं सर. आता हे जी ओरिजिनल ड्रॉइंग आहे आपली, जी स्केल केलेली नाही ओरिजिनल ड्रॉइंग, ती शीट मध्ये ठेवायची की डिलीट करायची, एवढाच प्रश्न आहे सर माझा. डिलीट नाही करायची, ते ट्रेसिंग केलेला पार्ट तसंच राहू द्यायचा आणि इथे आपण फायनल सबमिट मारू. जे या शीट मध्ये असेल तेच फायनल सबमिट होईल. ओके ओके. फायनल सबमिट करताना ते कुठल्या ड्रॉइंगला सिलेक्ट करावं लागतं सर? फायनल सबमिट करताना हे बघा तुम्हाला परत ते विचारायला सर मी दाखवतो तुम्हाला. फायनल सबमिट. आता ते विचारतं सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय की तुमचा सिलेक्ट ऑब्जेक्ट केलं ना, मला ते साईजच विचारते परत. ते साईज सिलेक्ट करायचं. हा बघा मग आता कसं आहे, सिलेक्ट केल्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कोणते तुमचा ट्रेसिंग पार्ट आहे तो सिलेक्ट करा. मी ट्रेसिंग पार्ट बघा आता सिलेक्ट ऑब्जेक्ट जेव्हा येतो ना तेव्हा मी सगळं ट्रेसिंग केलेला पार्ट सिलेक्ट केला. येस सर. नंतर इंटरनल पॉईंट सिलेक्ट केला. नंतर ते विचारतं की कोणती शीटची साईज आहे तुमची. त्याला ते केल्यानंतर फायनल सबमिट होऊन जातं. ओके सर. आता हे दुसरं सीट जनरेट होत होतं सर माझ्या. हो ऑटोमॅटिक होतं ना, तसंच होतं. बॅकग्राऊंडला एक नवीन शीट जनरेट होतं, ऑटोकॅड क्लोज होईल. सर बिल्डिंग प्रपोजल मध्ये टीपी व्हॅलिडेशन, नंबर ऑफ शीट आणि नंतर फायनल सबमिशन असं आहे, तसं इथं नाही आहे का ते स्टेप्स? म्हणजे सर टीपी व्हॅलिडेशन बिल्डिंग प्रमाणे टीपी व्हॅलिडेशन आहे ना, तीच प्रोसिजर आहे ना? नाही आता आपण बघा लेआउट साठी टीपी क्लायंट मध्ये गेल्यानंतर लेआउट वाला टॅब मध्ये जाऊन जे आपले 3 लेअर आहे ते मार्क केले आणि त्याच्यानंतर टीपी क्लायंट मध्ये फायनल सबमिट वाला जे टॅब आहे त्याच्यावर क्लिक केलं. बिल्डिंग साठी त्याचे टॅब वेगळे, लेआउट साठी वेगळे. अच्छा, टीपी व्हॅलिडेशन असा स्टेप नाही आहे इथे आपल्याकडे? नाही नाही. ओके. आता ह्या पद्धतीने आपण याला फायनल सबमिट करायला आहे. ओके. जो आपला व्हॅलिडेशन तो पॉईंट आपला कव्हर झाला. आता जे आमची एक्सपर्ट टीम आहे मी त्यांना ऍड करतोय. तुमचे काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तुम्ही त्यांना विचारू शकता. ओके. मला 5 मिनिटं द्या, मी एक्सपर्ट टीमला ऍड करतोय. येस सर.